2 Corinthians 3:18. 2 Korinथ 3:18. But we all with open face beholding as in a glass the glory of the Lord are changed into the same image from glory to glory, even as by the Spirit of the Lord. 2 Koरिन्थ 3:18. तर आपण सर्व आच्छादन नसलेल्या तोंडाने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभू जो आत्मा याच्याकडूनच गौरवापासून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात पालटले जातो. Amen. Amen. The first point we learned was seeing yourself through your own eyes. पहिला मुद्दा आपण यावर शिकलो तो म्हणजे स्वतःला स्वतःच्या नजरेने पाहणे. Correct. And second, दुसरा मुद्दा seeing yourself through the eyes of others. स्वतःला इतरांच्या नजरेने पाहणे. Third, तिसरा seeing yourself through the eyes of God. स्वतःला देवाच्या नजरेने पाहणे. Amen. Hallelujah. So we are still there seeing through the eyes of God. तर आपण अजूनही देवाच्या नजरेने पाहणे या मुद्द्यावर आहोत. Now I told you about Saul, मी तुम्हाला शौलाविषयी सांगितलं how when he was chosen to be the king, the anointed or the king for Israel, he hid himself behind the equipments. शौलाला जेव्हा इस्रायल देशाचा राजा होण्यासाठी निवडण्यात आलं होतं कशा पद्धतीनं तो साहित्याच्या मागे जाऊन लपला. He hid himself because he had a poor image. कारण की त्याची स्वतःविषयीची प्रतिमा फार तुच्छ होती. तो स्वतःला फार कमी लेखायचा आणि म्हणून जेव्हा त्याला कळलं की मला राजा म्हणून अभिषिक्त करून नेमणार आहेत त्याला तो साहित्याच्या मागे जाऊन पोत्यांच्या मागे जाऊन लपला. If God thinks that you are fit for a king, we पण- need to behave like a king. पण Say, जर परमेश्वर म्हणतोय आणि परमेश्वराला असं वाटतंय की तू राजा व्हायच्या लायकीचा आहेस तू राजा होण्यास योग्य आहे फिट आहेस तर मग तुम्ही सुद्धा स्वतःला त्या पद्धतीनं वागवून घ्यायचं. Amen. हालेलुया. Do you know people with a poor image, तुम्हाला माहितीये का ज्या लोकांची स्वतःविषयीची प्रतिमा गरीब आणि तुच्छ असते because म्हणजे जे स्वतःला कमी लेखतात they depend on the opinions of others. ते का स्वतःला कमी लेखतात कारण की ते इतर लोकांच्या मतांवर अवलंबून राहतात. But they don't accept what God tells them they are. पण देव त्यांना काय सांगत आहे देव काय म्हणतो तू काय आहेस यावर त्यांचा विश्वास नसतो. तर ह्यानी सांगितलं मी तशी आहे त्यांनी सांगितलं मी तशी आहे मग त्यांना तसंच वाटतं की मी तशीच आहे. So sometimes the devil tells you that you are extraordinary person and then you become overconfident. आणि मग कधी कधी सैतान तुम्हाला सांगतो की अरे तू तर फार मोठा आहेस तुझ्यासारखा तो कोणीच नाही आणि मग तुम्ही सुद्धा एकदम हवेत उडायला लागता. So you don't need the grace of God, you don't need the mercy of God. आणि मग असं दिसायला लागतं की आता तुम्हाला नो मोर देवाच्या कृपेची तुम्हाला आता गरज नाही देवाच्या दयेची तुम्हाला गरज नाही तुम्ही फार मोठे झालेले आहात. Now people who have a poor image, they cannot stand difficulty. तर ज्या लोकांची स्वतःविषयीची प्रतिमा एक अशी तुच्छ असते जे स्वतःला नेहमीच कमी लेखतात ते कधी अडचणीला तोंड देऊ शकत They नाही. cannot take persecution त्यांना कधी छळ सहनच होत नाही because they have no faith. कारण त्यांच्यात विश्वास नाही. See, because they have a very poor image. त्यांची स्वतःची प्रतिमाच इतकी त्यांनी गरीब रंगवली But that is the devil giving them that image. पण सैतान त्यांना ती प्रतिमा देत असतो. Amen. आमेन. Either we become overconfident or we have a very poor image. आपलं कसं असतं आपण तर एक जास्त आत्मविश्वासी बनतो नाही तर मग आपला काही विश्वासच नसतो आणि आपण स्वतःला एकदम कमी मानतो. Amen. हालेलुया. But in the eyes of God, पण देवाच्या नजरेत you are worth. तुम्ही लायकीचे आहात You are worth 1,000 worlds. किंवा देवाच्या नजरेमध्ये तुम्हाला मोल आहे. हजारो जगान इतकं मोल आहे तुझं आणि माझं देवाच्या नजरेत. Not because of what the world says or what the world thinks about you, जग काय बोलतं आणि जग तुझ्याविषयी काय म्हणतं त्यामुळे नाही but because of what God says. पण देव जे बोलतो त्यामुळे तुला आणि मला किंमत आहे. Amen. आमेन. Don't be a people pleaser. कधीही लोकांना खुश करणारे बनू The नका. moment you start pleasing people, you have given the power of yourself into their hands. ज्या वेळेला तुम्ही लोकांना खुश करणारे व्हाल त्याला असं म्हणायला लागेल की तुम्ही सगळं सामर्थ्य त्या लोकांच्या हातात दिलेलं आहे. Every time you bow down to the devil, you have given part of your power to him. ज्या दर वेळेला तुम्ही सैतानासमोर झुकता याचा अर्थ तुम्ही स्वतःचं सामर्थ्य त्यावेळेला सैतानाला दिलं. So God does not want you to be easily manipulated or controlled by anybody, because the moment somebody controls you, you have been deprived of your own power. आणि म्हणून देवाची इच्छा नाहीये
की असं सारखं सारखं इतर लोकांनी तुमच्या जीवनावर राज्य करायचं आणि तुमचं जीवन चालवायचं अशी देवाची इच्छा नाही. तर देवाची इच्छा आहे की सामर्थ्य तुझ्या हातात राहिलं पाहिजे आणि तू स्वतःविषयीनं बायबलला धरून देव म्हणतो त्या पद्धतीची योग्य प्रतिमा बाळग आणि त्यानुरूप तू विश्वासाने पुढे जा. इतर लोकांच्या मतांवर आणि इतर लोकांनी तुझं जीवन चालवायची गरज नाही की त्यांनी मला असं सांगितलं मी असं केलं, असं नाही. Now that doesn't mean any mature person tells you your fault and you say, no, I don't have fault. याचा अर्थ मी असं म्हणत नाहीये की एखाद्या प्रौढ समंजस माणसाने तुम्हाला जर काही सल्ला दिला आणि असं असं कर म्हणून सांगितलं तर ते तुम्ही करायचं नाही असं मी म्हणत नाही. Now that you have a certain fault and then you don't accept it. की तुमची काहीतरी कुठेतरी चूक झालेली आहे आणि त्या समंजस माणसाने येऊन तुमची चूक तुम्हाला सांगितली की ब्रदर बघा इथं तुम्ही चुकलेले आहात, You accept it तर तुम्ही ते स्वीकारा, with तिथं humility. नम्रतेनं स्वीकारा, Amen. Accept it with humility. नम्रतेनं स्वीकारा. But don't say, पण असं म्हणू नका oh, since people have caught me, I am good for nothing now. आता तर लोकांनी माझी चूक पकडली तर मी तर काहीच कामाचा नाही. बघितलं चार चौघात माझा किती अपमान झाला. See, you're more worried about what people thought about you now. अरे आता लोक तुझा काय विचार करतात त्याची तुला एवढी काळजी व्हायला लागली. You need to bless that person who has revealed certain things which you are ignorant about or you didn't want to think about. उलट तू त्या माणसाला जाऊन धन्यवाद दे की ज्या समंजस माणसाने येऊन तुझी चूक तुला दाखवली आणि तुला सांगितलं की ब्रदर तुम्ही या ठिकाणी सिस्टर हुएवर तुम्ही या ठिकाणी चुकलेले आहात. त्याचे जाऊन आभार मान की बरं झालं तुम्ही मला हे सांगितलं आणि दाखवलं, नाही तर मला कळलं नसतं. See, don't hate him. त्याचा तिरस्कार करू नका, Love him. त्याच्यावर प्रेम करा. Because very few people correctly tell you the truth. कारण एक तर फार कमी लोक असे असतात जे सत्यतेनं तुमच्या चुका तुम्हाला येऊन मागे काहीही धागे दोरे आणि मीन मोटिव्ह न ठेवता सांगतात. Amen. Amen. Many people just say, oh, I don't want to see that. Forget. बरेच लोक म्हणतात मग की नाही मला ते ऐकायचंच नाही ना, मला ते बघायचंच नाही. Now at times, कधी कधी when a cricketer does not perform well, समजा एखादा क्रिकेटर चांगलं खेळत नाही, next morning he sits down to read the newspaper दुसऱ्या दिवशी सकाळी तो बसला वर्तमानपत्र वाचायला, and the headlines scream, हेडलाईन वरच आहे you have failed. की तू अपयशी ठरला आहेस He has to be thrown out. आणि मग आता हा अपयशी ठरलेला आहे याला टीम मधनं बाहेर He has काढा to be replaced. आणि याची जागा दुसऱ्याला द्या, हा नीट खेळत So नाही. everyone is criticizing. आणि मग सगळे त्याला नावं ठेवतात And what happens to him? आणि मग त्याचं काय होतं, He becomes disappointed. तो एकदम नाराज होतो And he takes that image that the paper gives about him into his heart. आणि वर्तमानपत्रानं जी काही प्रतिमा त्याच्याविषयी रंगवलेली आहे ती प्रतिमा तो क्रिकेटर मनात घेतो And then he resigns. आणि मग राजीनामा देतो की मी तर आता काही कामाचा राहिलो Just because the world said it. का, कारण की जग आणि जगातले लोक म्हटले की तू काय नीट खेळत नाही, तू काय कामाचा नाही, तू निघ आता. But for us, पण आपलं every time somebody criticizes us, ज्या दर वेळेला कुणीतरी समजा आपल्याला नावं ठेवत we आहे, go to the word of God. तर आपण काय करायचं, आपण बायबलकडे वचनाकडे जायचं. We don't go to the newspaper, we go to the word of God. आपण वर्तमानपत्राकडे जात नाही किंवा जाऊ नये, आपण बायबलकडे या वचनाकडे जायचं. What does the Bible say about it? की ठीक आहे मला इतक्या साऱ्या लोकांनी नावं ठेवलेली आहेत, मला ते लोक काहीही म्हणतायत काहीही बोलतायत, मला जरा बायबल उघडून बघू तरी दे की बायबल काय And म्हणतात. when you open the Bible, आणि जेव्हा तुम्ही बायबल उघडता God says, देव बोलतो I will never leave मी you. तुला कधी I सोडणार will नाही, never forsake मी you. तुला कधी टाकणार And नाही. in the midst of criticism, you put your head high and walk. आणि त्या सगळ्या निंदेमध्ये तू तरी आपलं डोकं वर ठेवतो आणि चालतो, Because you are rooted and grounded in the love of Christ. कारण तू ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये मुळावलेला आहे. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. If you have got a poor self-image, जर तू स्वतःविषयी प्रतिमाच अशी तुच्छ आणि कमी रंगवली you are affected by what people say. तर मग लोक जे काही तुझ्याविषयी बोलतात ना त्याचा सारखा सारखा परिणाम तुझ्यावर होत राहील. But if you are rooted and grounded in the love of Christ, पण जर येशू ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये तुम्ही मुळावलेले असाल you are not worried what people say. तर मग तुम्हाला ही काळजी कधीच सद्वत नाही की आता लोक काय म्हणतील, लोगों को क्या लगेगा, लोक क्या बोलेंगे. It doesn't make any difference to you. काही फरक पडत नाही, लोक जे बोलतील ते बोलतील. And even if they say right things about you, आणि जरी लोकांनी तुमच्याविषयी योग्य ते बोललं आणि सांगितलं you will go and repent to God. तरी तुम्ही जाऊन देवाकडे पश्चातापच कराल And God will again lift you up. आणि देव तुम्हाला परत वर आणेल. Praise God. देवाला Now धन्यवाद. here was Saul. इथे शौल, He was chosen to be king, शौलला राजा करण्यासाठी निवडलं, but he had an image पण त्याची प्रतिमा इतकी तुच्छ. that was not in line with the behavior of a king. शौल स्वतःविषयी इतकं तो स्वतःला कमी लेखायचा की एखादा राजा जसा वागायला हवा
एखादा राजा जसा राहायला हवा त्या पद्धतीनं शौल राहायलाच तयार नाही. तो स्वतःला इतकं कमी मानत होता He always had the image of the rejected tribe, the smallest tribe. आणि त्याला नेहमी स्वतःविषयी अशी प्रतिमा होती की नाही, आम्ही तर नाकारलेलं कुळ आहोत, आम्ही तर सगळ्यात लहान कुळ आहोत, आम्ही कोण बाबा, आम्ही तर कोणीच नाही बाबा, आम्हाला कोण गणतंय. So he depended on what people had to say. आणि मग शौल लोक काय म्हणतात त्यावरती सारखा अवलंबून राहायचा. So he always expected people to say nice things आणि about म्हणून him. शौलाची अपेक्षा नेहमी अशीच असायची की लोकांनी नेहमी माझ्याविषयी चांगलंच बोलायला पाहिजे. Anybody saying little bit wrong about you, that fellow's security is shaken. आणि कोणी जर त्याच्याविषयी काही वाईट बोललं तर लगेच त्याचं संरक्षण हादरायचं, त्याला इतकं इन्सेक्युअर Because their वाटायचं. security is in the people's opinion. का अशा लोकांचं संरक्षण लोकांच्या मतांमध्ये असतं, देवात नाही. Your security should be on Christ. असं करू नका. तुम्ही आपलं संरक्षण येशू ख्रिस्तामध्ये ठेवा. Praise God. की कोणी काही जरी म्हटलं तरी मला माहितीये मी बायबल नुरूप वागत आहे. जिथे मला क्षमा मागावी लागेल मी मागीन, जिथे मला पश्चाताप करायला लागेल मी करीन, आणि बायबल म्हणतं त्याप्रमाणेच मी चालीन. तर माझ्याविषयी कोणी वाईट बोलो, चांगलं बोलो, काही बोलो, मला त्याने फरक पडत नाही. If you are the type of person who needs people to say nice things always about you, you have a problem. जर तुम्ही अशा पद्धतीचे, आता तुम्ही स्वतःचा अभ्यास करा बरं का हे बोलल्यानंतर, जर तुम्ही अशा पद्धतीचा माणूस असाल की ज्या माणसाला सारखं नेहमी इतरांनी तू चांगलाच आहे, तू खूप चांगला आहे, तू खूप चांगला आहे, तू खूप चांगली आहे, तू खूप चांगली आहे असंच म्हटलं पाहिजे असतं, तर त्या माणसाने समजून घ्यायचं माझ्यात काहीतरी खोट आहे, काहीतरी माझ्यात प्रॉब्लेम आहे. Because कारण you always need somebody to prop you up. तुला नेहमी असं हवं असतं की नाही कुणीतरी मला येऊन काहीतरी चांगलं बोललं पाहिजे ना. You will never be able to go through difficulty. आणि कधीच मग तुला अडचणींमधून जायला जमत नाही. You will never be able to stand alone in life. तुला कधीच आयुष्यामध्ये मग एकट्याला उभं राहायला जमत नाही. See, in Christ, we all have the ability to stand alone as well. पण येशू ख्रिस्तामध्ये आपल्या सगळ्यांना ही कुवत आहे की आपण काही प्रसंग आला तर एकटे प्रभूच्या शक्तीनं उभे राहू शकतो. And also, we have the ability to make somebody else stand also. आणि त्याच वेळेला आणि कोणाला तरी समोरच्या व्यक्तीला सुद्धा आपण देवाच्या शक्तीनं उभं राहायला मदत करू शकतो. एवढी कुवत देवाने आपल्यात घातली आहे. Amen. We love one another. आपण एकमेकांवर प्रेम करतो, And we can encourage one another. We can nurture one another. आपण एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकतो, आपण एकमेकांना चांगले असे शब्द बोलू शकतो. Yet, तरी our source and power comes from God alone आपला जो उगम आहे आणि आपली जी शक्ती आहे ती फक्त देवातूनच येते. and not from anybody else. बाकी एकाही माणसातनं किंवा इतर कुठल्याही परिस्थितीतनं आपल्याला ही शक्ती मिळत नाही. आपल्याला शक्ती फक्त प्रभूपासूनच If we are मिळते. the members of the body of Christ, all source of power comes from the head. जर आपण ख्रिस्ताच्या देहाचे सभासद आहोत तर सगळा उगम आपल्या शक्तीचा येशूमध्ये आहे. Praise God. म्हणून मी त्याला धन्यवाद देतो. Praise God. Hallelujah. You should have a proper perspective about yourself. तुम्ही ना स्वतःविषयी विचार करताना योग्य असे विचार करा. म्हणजे स्वतःला फार मोठंही मानू नका, स्वतःला फार लहानही मानू नका. बॅलन्स स्ट्राईक करा, कुठेतरी संतुलन The साधा. test is when you are standing alone. परीक्षा कधी असते माहितीये का? माणसाची परीक्षा जेव्हा माणूस एकटा उभा असतो आणि त्याच्या अवतीभोवती कोणीही How नसतं, he behaves. तेव्हा त्याची खरी परीक्षा असते की आता हा कसा वागणार आहे. Amen. आमेन. How you behave. की तुम्ही When you're एकटे alone, असताना, when you have to make a decision alone, तुम्ही एकटे आहात, तुमच्या आजूबाजूला कोणी नाहीये आणि तुम्हाला आता काहीतरी महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे, तर तुम्ही तो निर्णय काय घेणार आहात ही तुमची त्यावेळेला मोठी परीक्षा look असते. at Jesus. येशू पहा, He went to the cross. येशू क्रुसाकडे गेला Amen. All alone. एकटा. Whether anybody liked it or not, he went to the cross because God wanted it that way. कुणाला आवडो किंवा न आवडो काही घेणं देणं नाही. देवाला तसं हवं होतं की येशूनी क्रुसाकडे जावं, क्रुसावर जावं, म्हणून येशू क्रुसाकडे आणि क्रुसावर गेला. The moment Jesus was going to the cross, ज्या क्षणाला येशू क्रुसाकडे गेला, the disciples deserted him. येशूचे स्वतःचे शिष्य त्याला सोडून पळून गेले. You know, in the Garden of Gethsemane, गेत्सेमनी they बागेत all deserted him. सगळे येशूचे शिष्य त्याला सोडून पळून Jesus गेले. did not collapse down. येशू काय असा एकदम हताश होऊन खाली नाही He पडला said, oh God, everybody left me. की काय हे आता सगळेच मला सोडून निघून गेले, आता माझं कसं होणार. No, he stood alone. नाही, येशू एकटा उभा राहिला. He knew who he was in the eyes of God. कारण येशूला माहिती होतं देवाच्या नजरेमध्ये मी कोण आहे आणि मला काय करायला देवाने पाठवलंय. He was not bothered when he was surrounded by him with the criminals. येशूला ही सुद्धा काळजी नव्हती की आता मी क्रुसावर जाणार आहे आणि माझा क्रूस तर त्यांनी वेगळा ठेवायला हवा होता ना, माझ्या क्रूसाच्या शेजारी 2 चोरांचे क्रूस लटकवून टाकले, हा माझा अपमान नाही का, असं कुठं होतं का. See, what would you do? तुम्ही काय कराल? For example, if you are surrounded or arrested for wrong frames that people have framed wrongly against you, what will you do? समजा उदाहरणार्थ
लोकांनी काहीतरी तुमच्याविषयीनं कट रचून तुम्हाला गुन्हेगार केलं आणि त्या चुकीच्या गोष्टीविषयी तुम्हाला ताब्यात घेण्यात आलं, अटक करण्यात आली, तर तुम्ही काय कराल? What will you do when the best of your friends like Peter, James and John just left you at the time when you needed them? तुमचे सगळ्यात जिगरी दोस्त, जिगरी यार दोस्त पीटर, जेम्स, जॉन सारखे अगदी तुमच्या अडचणीच्या वेळेलाच बरोबर तुम्हाला सोडून पळून निघून गेले, तर तुम्ही काय कराल? Just imagine Peter saying, God promised, I don't know this person. कल्पना करा, पीटर तर असंही बोलला येशूविषयी, मला नाही माहिती हा येशू कोण आहे, माझा त्याचा काही संबंध नाही. What will you do? मग काय कराल तुम्ही? Some people will be depressed. काही लोक ते इतके डिप्रेशन मध्ये जातील ना, Some will have to be carried off to mental hospital. काही लोकांना तर मेंटल हॉस्पिटलला भरती करायला लागेल. What is happening to me? हे असं कसं झालं, हे काय माझ्या जीवनामध्ये My चाललंय? own people don't recognize me. माझे स्वतःचे लोक अलीकडे मला ओळख देत नाहीत आणि म्हणतात की हा कोण आहे, ह्याचा माझा संबंध नाही. म्हणजे I know this may not happen, मला माहितीये असं सगळं but what you'll do कदाचित, if it happens? मला माहितीये असं सगळं कदाचित तुमच्या जीवनात होणारही नाही, पण देव नो खरो झालं तर. If you have a proper self-image, आणि त्यावेळेला जर तुम्ही स्वतःविषयी योग्य प्रतिमा ठेवली, you will know that God will justify the righteous people. तर मग तुम्हाला माहिती असेल की देवबाप नीतिमान लोकांचा न्याय करणार. He will vindicate the righteous people. आणि नीतिमान लोकांसाठी देव येणारच धावून. You हालेलुया. will have to rely on God at that time. आणि मग त्या वेळेला तुम्हाला फक्त देवावरच अवलंबून राहायला लागतं. Peter said, पेत्र बोलला, I do not know that man. पीटर बोलला चक्क, मी नाही ओळखत या येशूला. See, he didn't even say Lord Jesus. He said, I don't know that man. तो असंही म्हटला नाही येशूला मी म्हणतीये, पण पीटरनी त्या येशूचं नावही घेतलं नाही. तो सरळ असं म्हटला, मी या माणसाला ओळखत नाही. Did Jesus collapse and fall down? म्हणजे येशू काय अगदी कोसळून खाली पडला का आणि Oh, असं म्हटलं crying, का, nobody loves me. बापरे. Nobody cares for कुणाचाच me. माझ्यावर प्रेम नाही, कुणालाही माझी पर्वा नाही. All पीटर think that पण I am at fault. माझा केवढा मोठा अपमान झाला, सगळ्यांना असं वाटतंय की मीच चुकीचा आहे, मीच गुन्हा केलाय. How can I tell them that I am not at मी fault? कसं या 12 शिष्यांना सांगू की माझी काही चूक नाहीये, मी काही गुन्हा केलेला नाहीये? No. असं सगळं येशू बडबडत बसला He का? was still thinking of what God thought about him. येशू एकच विचार डोक्यात तरी करत होता की देव माझ्याविषयी काय म्हणतो. Amen. Praise God. मला कुणाची पडलेली नाही, अगदी माझे जवळचे शिष्य सुद्धा नाही. That's why when people work with me, आणि म्हणून माझं सुद्धा जेव्हा माझ्याबरोबर लोक काम करतात, I can tell by the way a person works ज्या पद्धतीने एखादा माणूस माझ्याबरोबर काम करतो, मी सांगू शकतो whether he will succeed or he will fail. याला यश येणार आहे की हा अपयशी होणार. By the way he works and by the way he carries his image. ज्या पद्धतीनं तो काम करतो, ज्या पद्धतीनं तो स्वतःची प्रतिमा रंगवतो, मला कुणी काही न सांगता माहिती असतं हाऊ फार ही इज गोइंग टू बी सक्सेसफुल और See, अनसक्सेसफुल. that's why we have this kind of teaching today. म्हणून तर या पद्धतीचं शिक्षण आज आपण देतो. That you will start planting seeds of successes and be a real success in your life. कशासाठी हे शिक्षण मी तुम्हाला देत आहे की तुम्ही खरोखर यशाचं बीज स्वतःच्या जीवनातही पेरा आणि इतरांच्या जीवनात पण पेरा आणि तुम्हालाही यश येऊ दे, इतरांना पण यश येऊ दे. Because I was like Jabez in the Bible, कारण मी स्वतः बायबल मधल्या याबेस सारखा होतो, or something like that. असा काहीतरी याबेसासारखा समवॉट, Almost an introvert. इतका एकटा राहायचो की ज्याला सुमार नाही. See? But then along the time God changed me. पण वेळ जाता 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 देवाने मला The बदललं. more closer you come to God, जेवढं तुम्ही देवाच्या जवळ याल, the better image you have about yourself, the right image. तेवढी तुमची स्वतःविषयीची प्रतिमा योग्य आणि चांगली होईल. See, it's never too late. उशीर फार झाला, आता खूप उशीर झाला With असं God, कधी it is never too late. देवाकडे असं कधी होत नसतं की आता फार उशीर झाला. नाही नाही नाही. And one wonderful thing about God is that He can change you even now. आणि देवाविषयीनं एक अद्भुत गोष्ट म्हणजे देव आताही आजही तुम्हाला बदलू शकतो. Amen. आमेन. We may be sowing seeds of failure up till this moment, आतापर्यंत कदाचित आपण अपयशाचं बीज आपल्या जीवनात सगळ्यांच्या जीवनात पेरत असू, but we can change now. पण आता आपण बदलू शकतो. Praise God. Amen. We can change. आता या वेळेला आपण बदलू शकतो कारण देव आपल्याला शिक्षण देत आहे. Amen. आमेन. See, Saul, he was a failure from the start. शौल बघा ना, सुरुवातीपासूनच अपयशी. See, a king should walk boldly now. राजा आता तरी धैर्यानं चालला पाहिजे ना, तो राजा झालाय. Some people say, I am like this. काही लोक म्हणतात नाही आय कांट हेल्प इट, मी अशीच आहे. I can't help it. This is the way I am. हे अगदी टिपिकल वाक्य, आय कांट हेल्प इट, मी अशीच आहे. तुम्हाला एक्सेप्ट करायचं तर एक्सेप्ट करा, नाही तर मी असंच आहे, मी बदलणार नाही. अरे अशी कशी अशी आहे, येशू तुझ्यात आला का नाही? See, if Jesus has come in your life, you cannot be as you are. येशू तुझ्या जीवनात जो आलेला आहे
तर मी अशीच आहे म्हणून चालणार कसं आहे? आता बदलायला पाहिजे. Some people say, काही लोक म्हणतात हा तर बदललाच नाही, 20 वर्ष मी बघतो नाही बदलला तो. That means something म्हणजे is काय? wrong somewhere. फार अभिमान आहे का त्याच्यात? नाही 20 वर्ष झाले बदलला नाही म्हणजे इथं काहीतरी बडा प्रॉब्लेम आहे. Some problem is there. काहीतरी प्रॉब्लेम आहे. Maybe with God or with us. कदाचित देवात नाही तर आपल्यात. मला तर वाटतं आपल्यातच असावा, कारण देवात तर कधी प्रॉब्लेम नसतोच. तर खोट कोणात आली? माझ्यात. Now God expected of Saul to walk like a king. देवाची इच्छा होती, अपेक्षा होती की आता शौलला राजा केलेला आहे, शौलानी राजासारखं चालावं. But कुठे आहे तो? कुठे आहे? कुठेतरी लपलेला किधर आहे आहे तो राजा? कोपऱ्यात. वो उधर छुपा है. अरे, what kind of image Saul was carrying? ही काय प्रतिमा राजानं स्वतःची रंगवलेली आहे He पोत्यामागे? wanted to show people, see, I am very humble. शौलाला लोकांना दाखवायचं होतं पोत्यांमागे लपून की बघा आम्ही किती नम्र आहे. No, see, when you are in that position of a king, you असं- cannot act like that. असं नाही, तू राजाच्या पदावर आहे ना, मग असं वागून चालणार आहे का? राजाच्या पदावर आहे तर पदावर बस ना. And secondly, he wanted to please the people. आणि दुसरी बाब म्हणजे शौलाला नेहमी लोकांनाच खुश करायचं होतं. सगळ्यांची मनं सांभाळा, सगळ्यांना नेहमी खुश ठेवा. And that's why you read in chapter 13th also, you know what happened. In आणि मग 1 Samuel. 13व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की काय झालं. They were going for battle, ते एकदा युद्धाला चालले and then he offered an unlawful sacrifice because Samuel said, don't offer sacrifice till I come. आणि शौलाने काय केलं? बेकायदेशीर अर्पण चढवलं. जे शमूएल त्याला सांगून गेला होता, मी येईपर्यंत अर्पण चढवू नको. See, Huh? because he was not a priest, he was a king. का शौल काही याजक नव्हता, शौल राजा होता. तर शमूएल याजक सांगून गेला, शौल मी येईपर्यंत अर्पण द्यायचं नाही. But see, he was very restless. नाही, पण एकदम बेचैन ना He saw his people scattering. कैसा तो हो रहा था. त्यांनी बघितलं की माझे लोक सगळे पांगलायला All my people are scattering. माझे सगळे लोक पांगायला लागलेले आहेत असं शौलानी पाहिलं. So Saul said, bring the sacrifice offering, I will offer myself. आणि मग शौल म्हटला की जाऊ दे, शमूएल बोलला ते बोलला, पण आपण एक काम करूया, लोकांना एकत्र ठेवायचं असेल तर आता मी स्वतःच सगळं अर्पण आता करून टाकतो. Because without the offering, we cannot go for war. कारण की अर्पण चढवल्याशिवाय का आपल्याला युद्धाला जाता येणार नाही. आणि लोक सगळी पांगायला लागली. And Samuel said, what did you do? आणि मग शमूएलाने येऊन शौलाला सांगितलं की तू हे काय केलं? He did something wrong. तू चुकीचं केलं. Because that was the priest's job, not the king's job. तू याजकाचं काम स्वतः कसं केलं? तू राजा आहेस, राजाची कामं कर, याजकाची कामं तू करायची नाही. And Saul said, when I saw the people scattered around, आणि शौलाने उत्तर दिलं, नाही शमूएल महाराज, जेव्हा मी पाहिलं की सगळे लोक पांगायला लागलेत, निघून जायला and I लागले, saw you also didn't come, you didn't keep your promise. आणि मी पाहिलं की तुम्ही सुद्धा वेळेत आला नाही, तुम्ही पण तुमचं प्रॉमिस की पाळलं नाही. I went ahead and offered the मग मी जाऊन sacrifice. अर्पण केलं. Just because he wanted to please the people. का? त्याला लोकांना खुश ठेवायचं होतं. He could not stand alone. त्याला एकट्याला उभं राहायलाच जमेना. त्याची नजर लोकांवरतीच की लोक निघून जायला लागले, अरे लवकर लवकर अर्पण करा, लोकांना आपल्याला ठेवायचंय. He should have said, this is a priest's offering, let all the people scatter, with one help God can give me victory. त्याच्याऐवजी शौलानी काय म्हणायला हवं होतं की हे अर्पण करायचं काम फक्त याजकाचं आहे. 4 लोक नाही, सगळे लोक जरी मला सोडून गेले तरी चालेल, देवबाप मला एका झटक्यात विजय देईल. शमूएलच आल्यावर अर्पण करेल, ते मी करणार नाही. Obedience is better than sacrifice. आज्ञा पालन करणं अर्पणापेक्षा चांगलं आहे. लिहिलंय ना. God said, ते बोलला all the Amalekites should be killed, even the king and all the animals should be killed. सगळ्या अमालेकी लोकांना मारा, राजालाही मारा, त्यांची जनावर सुद्धा मारा. But then some people said, काही लोक बोलायला लागले, अरे किती चांगलं गुरडोर आहे, आपल्यासाठी अरे ठेवू किती आपण. गुबगुबीत आहे रे, मेहनतीने वाढवला, Why we should kill it? कशाला याला मारतो, चल ना Ah, घेऊन you जाऊ. don't have emotions, you don't have love. काय रे, तुला काय वाटत नाही का, भावना नाही, प्रेम नाही का, किती Take it, take गुबगुबीत it, वाढले, चल ना आपण घेऊन जाऊ. Weak ones kill. अशक्त मार, But don't kill the fatted ones. ही गुबगुबीत मारू Let us नको. take it for ourselves. घेऊन जाऊ, चल ना. And the king will spare him. आणि राजा सोडेल, शौल काय बोलणार नाही. We will spare the king. आपण राजाला सोडूया, अमालेकी राजाला पण आपण सोडूया. Let us spare him. आणि अमालेकी का? राजाला आपण सोडून देऊ, त्याला मारायला नको. Amalek king must have come and said to Saul, तुम्ही मोठा राजा आहे, तुमच्यासारखं कोणी नाहीये करुणा करणारा, करुणा करून टाका माझ्यावर. हा, त्यांनी मला मोठं केलं, जा, तुला माफ केलं. See? And then Samuel comes and says, आणि मग शमूएल येऊन म्हटला, what is the bleating of the lambs there? हे काय मला आवाज येतोय And the गुराढोरांचा? shouting of the king there. काय मला आवाज येतो? राजा ओरडतोय, अमालेकी राजा, आणि गुराढोरांचा हंबरण्याचा आवाज येतोय. God said, I have rejected this fellow. आणि देव बोलला की मी शौलाला नाकारलंय, हा आज्ञापालन करतच नाही. See? And Samuel was leaving him and Saul held his skirt and it tore. आणि शमूएल त्याला सोडून निघून जात होता शौलाला. तर शौलानी शमूएलाचा झगा धरला असा, तर जाता आता शमूएलाचा झगा फाटला. And Samuel says, as you tore my robe, God is going to tear the kingdom from you now. आणि शमूएल शौलाला म्हटला, जसं तुझ्यामुळे हा झगा आता फाटलाय ना,
तसं हे तुझं राज्य देवबाप तुझ्यापासून फाडून काढून घेणार आहे. Saul said, शौल बोलला. at least now honor me before the people. श- असं जाऊ शम- नको. लोक शमूएला. म्हणणार हे दोघांमध्ये भांडणं झालं. शमूएला कमीत कमी आता तरी लोकांच्या समोर इज्जतीनं मला सोडून जा, असं करू नको, नाहीतर लोक म्हणतील ह्यांच्यात काहीतरी भांडण झालंय And they will leave me then. आणि लोक मला सोडून जातील. See, all he wanted was acceptance and honor from the people. म्हणजे शौलाला तरी शुद्ध येईना. शौलाला एकच पाहिजे, सगळ्यांनी मला स्वीकारलं पाहिजे, सगळ्यांनी माझी हाजी केली पाहिजे, सगळ्यांनी मला सलाम ठोकले पाहिजे, सगळे माझ्यावर खुश पाहिजे. Amen. Inside, असं नाही, आतून you need to be right before God. देवासमोर आपलं जीवन योग्य पाहिजे. Look at David. दावीद बघा, He was not as strong as Saul, शौला एवढा बळकट नव्हता, but he had a good self-image. पण त्याची स्वतःची प्रतिमा त्यांनी सुंदर सुदृढ रंगवली. He knew what he was in the eyes of God. दाविदाला माहिती होतं की देवाच्या नजरेमध्ये मी कोण आहे, मी काय आहे. God told Samuel, आणि मग देव शमूएलाला म्हटलं, don't look on the outside, look at the heart. दाविदाचं बाहेरचं रूप बघू नको, त्याचं हृदय बघ. Praise God. Amen. He had a right heart. त्याचं हृदय योग्य आहे, त्याचं हृदय बघ. A right heart will have a right walk योग्य हृदय योग्यच चालतं and right image. आणि योग्य प्रतिमा बाळगतं. Bible says in 1 Samuel 16:12, 1 शमूएल 16:12 बायबल he म्हणतं, was ready and withal means inside of a beautiful countenance and goodly to look to. 1 शमूएल 16:12 मग त्याने त्याला बोलून आणले, तो तर तांबूस व सुंदर चेहऱ्याचा व सुस्वरूप होता. तेव्हा यहोवाने म्हटले, उठून याला अभिषेक कर, कारण हाच तो आहे. Amen. Amen. You need to carry yourself as a child of God. तसं तुम्ही स्वतःला मी देवाचं मूल आहे या रीतीनं वागवा, चालवा. He was ready and of a beautiful countenance. He carried himself. Beautiful countenance means from inside and outside he carried himself. तो तांबूस सुंदर चेहऱ्याचा व सुस्वरूप म्हणजे काय, तो स्वतःला त्या पद्धतीनं, तो आतून छान होता. Amen. त्या छान पद्धतीनंच तो स्वतःला चालवायचा, He वागवायचा. didn't drag himself like that, like असं that. गबायासारखं कसं पण कुठं पण कधीही No, कुठेही no. असं नाही, याचा थोडी होता. A ग्रेस proper image he put of himself. योग्य प्रतिमा दाविदानं He took स्वतःची care of his image. त्यानं स्वतःच्या प्रतिमेला सांभाळलं. When you take care of your image will take care of you. जेव्हा तुम्ही स्वतःची प्रतिमा सांभाळाल, तुमची प्रतिमा तुम्हाला सांभाळेल. See, inside and outside, both ways. बाहेरून आणि आतून दोन्हीकडून. That's why you see some of all of our pastors all well dressed with tie. म्हणून and आपले जास्तीत जास्त सगळे पास्टर्स अगदी अप टू डेट ambassadors of God. देवाचे प्रतिनिधी आहेत ना. Elders, you see them all. dressed एल्डर्स well. सुद्धा आपले सगळे अगदी व्यवस्थित असतात. See, they don't dress to impress anybody, म्हणजे कुणावरती छाप पडायला, इम्प्रेस करायला तसं घालतायत असं नाही. but it comes from inside. आतून ते सुस्वरूप आहे. Amen. आमेन. Because they know whom they belong to. कारण त्यांना माहिती आहे आम्ही कोणाचे आहोत. It's just the reflection of the inside. आतली प्रतिमा बाहेर दिसतीये. Praise God. हालेलुया. See, Saul, शौल, when he looked at Goliath, he said, I cannot fight him. शौलाने जेव्हा गोलातला पाहिलं, शौल तर लगेच म्हटला की नाही नाही, हे माझ्याच्यानी नाही होणार, मी नाही याच्याशी लढू शकत. He's a huge fellow. I am a very small fellow. हा फार मोठा आहे, धिप्पाड आहे, मी फार लहान आहे. But David didn't do that. दाविदाने असं काही केलं He नाही. said, when I was small also, when I was taking care of my father's sheep, one bear came, one lion came, I tore them up. दावीद तर म्हटला मी लहान होतो आणि लहानपणापासून माझ्या वडिलांची मेंढरं मी राखत होतो. एकदा अस्वल आलं, एकदा सिंह आला, मी अगदी फाडून टाकलेलं आहे त्यांना. See, he had the right image. योग्य प्रतिमा He knew दाविदाची. who he was in God. दाविदाला माहिती होतं की देवात मी कोण आहे. Praise God. हालेलुया. He carried himself like that. आणि त्यानं स्वतःला त्या पद्धतीनं चालवलं. He behaved himself wisely, Bible says. आणि बायबल म्हणतं की दावीद सुज्ञतेनं, शहाणपणानं वागला. In 1 Samuel 18:5, it says he behaved himself wisely. 1 शमूएल 18:5 दावीद सुज्ञतेनं चालायचा. Though he was demoted, he behaved himself wisely. जरी त्याची अधोगती झाली होती तरी तो सुज्ञतेनं चालला. He was taking care of his image. तो स्वतःची प्रतिमा सांभाळायचा. Later, he was removed from Saul's presence, yet his behavior did not change. आणि मागाहून त्याला शौलाच्या उपस्थितीतनं काढून टाकण्यात आलं तरी सुद्धा दाविदाची स्वतःची प्रतिमा बदलली नाही. That's what verse 13 and 14 says. He never changed his image. 13व्या आणि 14व्या वचनात लिहिलंय बघा की दाविदानं स्वतःची प्रतिमा कधीही बदलली नाही. He did not change his testimony. त्याने स्वतःची जी साक्ष होती, त्याच्या जीवनात जी साक्ष होती, ती साक्ष कधीही त्यांनी बदलू दिली नाही. Praise God. म्हणून देवाला धन्यवाद. Amen. It's not only outward dressing, म्हणजे फक्त बाहेरून तुम्ही कपडे कसे घालताय असं नाही.
But you know who you are. पण एक तुम्हाला आतून माहित असलं पाहिजे की मी कोण आहे. Amen. You are ready to forgive, आणि मग तुम्ही क्षमा करायला तयार ready to असता, forget, तुम्ही विसरायला तयार असता, always have humor in your life, आणि नेहमी तुमच्या जीवनामध्ये थोडासा विनोद आणि be मजा joyful in असते. your life, तुम्ही जीवनात नेहमी आनंदी राहता, ready to help, हसून खेळून राहता, मदत Amen. करायला तयार असता, ready to be submissive. आणि अधीन राहायला तयार असता. A person who knows who he is in Christ is ready to be submissive to anybody. तुम्हाला माहितीये, ज्या व्यक्तीला माहिती असतं की मी ख्रिस्तामध्ये कोण आहे, तो व्यक्ती किंवा तो बिलीवर कुणाच्याही अधीन राहायला तयार असतो. आणि तो एक म्हणतात ना इंग्लिशमध्ये प्लेझंट पर्सनॅलिटी असायला Yes. पाहिजे. प्लेझंट पर्सनॅलिटी. Because he knows काय त्याला माहितीये no matter what, it is God who exalts me. की काही असो, देव मला वर आणतो, Amen. देव मला वर करतो, देव मला उन्नती देतो. Last point. शेवटचा मुद्दा, How to have a strong self-image. स्वतःविषयीची प्रतिमा बळकट कशी ठेवायची. How to have a strong self-image. स्वतःविषयीची प्रतिमा बळकट कशी रंगवायची. There is a way to have a very strong self-image. एक रीत आहे, एक मार्ग आहे. त्या रीतीनं तुम्ही स्वतःची प्रतिमा अगदी स्ट्रॉंग आणि बळकट करू शकता. First of all, एक तर पहिलं, we all need to be conscious of God's love. आपल्याला सगळ्यांना Very बरं का, important. अगदी महत्वाचं आहे, अंडरलाईन लाल मध्ये करायचं या ओळीला, आपल्याला सगळ्यांना नेहमी देवाच्या सानिध्याची जाणीव, देवाच्या उपस्थितीची जाणीव असली पाहिजे. I told you, God consciousness. मी तुम्हाला सांगितलं, देवाच्या उपस्थितीची जाणीव. I'm not saying you loving God, but I'm saying you being conscious of God's love for you. तुम्ही देवावर प्रेम करणे यावर मी बोलत नाहीये, पण देवानी माझ्यावर प्रेम केलेलं आहे ही जाणीव, ही कदर सारखी स्वतः ठेवणे. Confidence does not come in a person when he loves somebody. Confidence comes in a person when he knows that somebody greater loves me. कोणीतरी मोठं, कोणीतरी थोर माझ्यावर प्रेम करत आहे हे कळल्यानं माणसातला विश्वास वाढतो. See, that builds my self-image. आणि त्यामुळे माझी प्रतिमा बळकट होते. That I know की मला माहित or असतं, I am conscious that God loves me. मला जाणीव असते, मला माहिती असतं सारखं की देवाचं माझ्यावर प्रेम आहे. देव जो इतका मोठा, देव जो इतका थोर, तो माझ्यावर प्रेम करतो. ती जाणीव जी सारखी माझ्यात राहते, त्यामुळे माझी प्रतिमा स्ट्रॉंग होते. Now, actually, खरं the म्हटलं, Bible says बायबल म्हणतं that the Heavenly Father loves each one of us. स्वर्गीय बापाचं आपल्या प्रत्येकावर प्रेम आहे. He loves us equally. अगदी समानतेनं स्वर्गीय पिता सगळ्यांवर प्रेम करतो. That God is no respecter of persons. की देव भेदभाव, पक्षपात करत नाही. Yet why some people have a poor image of themselves? तरी काही बिलीवर लोकांकडे बघितलं की लगेच समजतं यांनी स्वतःची प्रतिमा फार गरीब रंगवली आहे, ते स्वतःला फार कमी लेखतात. While others have a very strong self-image. आणि बाकीचे असे काही बिलीवर लोक असतात की ज्यांची स्वतःची प्रतिमा फार स्ट्रॉंग असते. Why? का? The answer is असं का? तर याचं उत्तर आहे because कारण की all are not equally conscious of God's love. सगळ्या बिलीवर लोकांना परमेश्वरानं त्यांच्यावर जे प्रेम केलेलं आहे त्या प्रेमाची जाणीव समानतेनं होत नाही. म्हणून God loves us all equally. देवाचं आपल्या सगळ्यांवर समान प्रेम आहे. Yet some have poor image, others have good image. तरी काही लोकांची प्रतिमा स्वतःविषयी चांगली असते, काही लोकांची प्रतिमा स्वतःविषयी फार कमी असते. Because कारण those who have a strong image, ज्यांची प्रतिमा बळकट आहे they are conscious of God's love. त्यांना देवाच्या प्रीतीची जाणीव And असते. those who have a poor आणि self-image, ज्यांची प्रतिमा फार कमी आहे they are not very conscious of God's love. त्यांना ती जाणीव नसते, त्यांना तो कॉन्फिडन्स नसतो की देवाचं माझ्यावर प्रेम आहे, देवाचं माझ्यावर प्रेम आहे. ती जी जाणीव असायला पाहिजे ना सारखी, ती जाणीव काही बिलीवर लोकांमध्ये नसते आणि म्हणून मग ते स्वतःला कमी 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 लेखतात. Your ability to walk in great faith महान विश्वासामध्ये तुमची चालायची कुवत and grace, आणि कृपेत चालायची लायकता it depends on your confidence in God's love. किंवा समर्थता कशावर आहे माहितीये? देवाच्या प्रीतीवर, म्हणजे देवाने माझ्यावर जे प्रेम केलंय त्या प्रेमावर माझा किती विश्वास आहे, त्या विश्वासानुरूप मला देवाच्या कृपेत, दयेत, प्रतिमेमध्ये समर्थ That is the secret of my love, of my power. माझ्याकडे जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यामागचं हेच रहस्य आहे. Amen. Amen. I got the revelation
of Christ's love for me. माझ्या डोक्यात लख ब्राईट प्रकाश पडलाय की देवाचं माझ्यावर, जयश्रीवर, पीटरवर प्रचंड प्रेम आहे. Every time you look at the cross, जेव्हा केव्हा तुम्ही क्रॉस कडे the पाहता, Holy Spirit should open your eyes पवित्र आत्म्याने तुमचे डोळे उघडले पाहिजेत that He loves you. That's why He died for you. की त्याचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तो तुझ्यासाठी मेलाय. जयश्री. Amen. And that you are doing so much for Him. आणि मग इतकं तुम्ही त्याच्यासाठी करू It लागता, is prompted by that love consciousness. ते त्या प्रीतीच्या जाणीवेतून निघतं की नाही, मला प्रभूसाठी करायचंच आहे, मी करणारच आहे, मैं करके ही रहेगा. क्यों? प्रभू मुझसे प्यार करता है. People ask me, लोक मला विचारतात, why do I move with such kind of faith, पास्टर पीटर तुम्ही कसं काय इतक्या साऱ्या विश्वासाने मिनिस्ट्री with करता, such kind of power, with such kind of boldness and confidence? इतक्या धैर्यानं आणि इतक्या बोलनेसनं आणि सामर्थ्यानं तुम्ही मिनिस्ट्री गेली 20-22 वर्ष कशी करता पास्टर पीटर? It is because I am सांगतो. conscious of God's love towards कारण me. एकच आहे, माझ्यात सारखी ती जाणीव असते की देवाचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. Amen. आमेन. That I allow God to correct me, to rebuke me if I go wrong. आणि मी देवाला परवानगी देत असतो की प्रभू देव बाप्पा, माझ्याकडनं कधी चूक झाली, काही मी चुकीचं केलं तर तुला पूर्ण परवानगी आहे, तू माझ्या चुका मला दाखव, माझी चूक सुधरव. Because of His tremendous love towards me, I have a tremendous love back to Him. त्याचं and for माझ्यावर Him. प्रचंड प्रेम आहे, ही जाणीव माझ्यामध्ये सारखी जागृत असल्यामुळे माझंही देवावर प्रचंड प्रेम आहे. Amen. आमेन. I have got great love for Him. खूप प्रेम करतो मी I will die for Him. मी देवासाठी मरायलाही तयार आहे. Amen. हालेलुया. And that builds confidence in me. आणि त्यामुळे माझ्यातला विश्वास वाढतो. The day you are conscious that God loves you, ज्या दिवशी तुमच्यात सुद्धा ही एक जाणीव जागृत होईल की देवाचं माझ्यावर प्रेम आहे, काही असो, it will result in the greatness of your walk on this. त्याचा परिणाम या जगात तुम्ही जे चालताय त्या चालण्यावरती पडणारच. Once you know that God loves you greatly, एकदा का तुम्हाला हे नीट कळलं ना की देवाचं माझ्यावर खूप प्रेम आहे, you will not only love God back greatly, you will also love one another greatly. मग तुम्ही फक्त देवावरती खूप प्रेम कराल असं नाही, तुम्ही देवावर तर खूप प्रेम करालच, पण सगळ्यांवर तुम्ही खूप प्रेम कराल. Praise God. Hallelujah. That is the way it works. अशा पद्धतीनं देवाची कामं होतात. Not that we loved Him first, but He loved us first. असं नाही की मी त्याच्यावर किंवा आपण त्याच्यावर आधी प्रेम केलं, नाही, त्यांनी आपल्यावर आधी प्रेम केलं. Amen. For that you need to read the Gospels. आणि त्याच्यासाठी ना आपण शुभ वर्तमान वाचायला You पाहिजे. need to read the Bible, what God did for you. बायबल सारखं सारखं वाचायला पाहिजे की देवाने माझ्यासाठी काय काय केलं. And that will touch your heart. त्यातून तुमच्या हृदयाला असा स्पर्श होईल ना. Every time you read what God did for you, you will walk in greater confidence. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही वाचाल की देवाने माझ्यासाठी काय काय केलेलं आहे, तुम्ही इतक्या मोठ्या विश्वासाने चालायला लागाल की बस. Amen. आमेन. Praise the Lord. हालेलुया. 1 John 4:16 and 17. 1 योहान 4:16-17. And we have known and believed the love that God has for us. Hallelujah. God is love. Amen. And he that dwelleth in love Amen. dwelleth in Hallelujah. God, and God in him. Herein is a love made perfect, that we may have boldness in the day of judgment. 1 योहान 4:16 आणि 17. आणि देवाची जी प्रीती आपल्यावर आहे ती आपण ओळखली आहे व तिच्यावर विश्वास ठेवला आहे. देव प्रीती आहे आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो. यात आपल्यामध्ये प्रीती पूर्ण केलेली आहे, यासाठी की न्याय ठरण्याच्या दिवशी आपल्याला धैर्य असावे, कारण जसा तो आहे तसेच आपणही या जगात आहोत. Praise God. Hallelujah. See, when Jesus was physically present on this earth, जेव्हा येशू शारीरिकरित्या या जगात होता, he had 12 apostles. त्याचे 12 शिष्य होते He had hundreds of other disciples. आणि इतर शेकडो शिष्य होते. And he had thousands of followers. हजारो अनुयायी होते जे त्याच्या मागे And चालायचे. I'm sure that he loved all of them equally. आणि मला नक्की खात्री आहे की येशूनं सगळ्यांवर समान प्रेम केलं. Did he not say of Lazarus, लाजराविषयी येशू बोलला की नाही, the one whom you love की is sick? त्याच्या बहिणी काय म्हटल्या, प्रभू ज्याच्यावर तू खूप प्रेम करतो प्रभू तो लाजर आजारी आहे. See, the one whom you love is sick. प्रभू ज्या लाजरावर तुम्ही खूप प्रेम करता तो लाजर आजारी आहे. That means Jesus loved the apostles. He loved even Lazarus, who was not his disciple. यावरनं काय कळतं, यावरनं एकच कळतं की येशूनं आपल्या प्रेषितांवर शिष्यांवर सुद्धा तेवढंच प्रेम केलं. आणि लाजर जो कोणीच नव्हता, येशूचा शिष्यही नव्हता,
त्याच्यावर सुद्धा तेवढंच प्रेम केलं. Amen. That means Jesus loved everyone equally. त्याचा अर्थ येशूनं सगळ्यांवर समानतेनं प्रेम केलं. असं काही नाही की येशूनं माझ्यावर जास्त प्रेम केलं आणि तुझ्यावरती थोडं कमी केलं, मग तुझ्यावरती केलंच नाही, तुझ्यावर थोडं केलं, माझ्यावर खूप केलं, असं नाहीये. Yet, don't you see some amazing things? तरी काही आश्चर्यकारक गोष्टी तुम्ही पाहता. That only one disciple, एकच शिष्य he wrote त्यांनी लिहिलं, that he was the one whom Jesus loved the most. एका शिष्यानी. तरी बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की येशूनी माझ्यावर खूप प्रेम केलंय. See, in John 13:23, योहान 13:23. now there was leaning. Now, who wrote this? Now, John wrote this. Okay. योहानाने लिहिलं बरं का हे, योहान 13:23. Now, there was leaning on Jesus' bosom one of his disciples whom Jesus loved. योहान 13:23. आणि ज्याच्यावर येशू प्रीती करीत असे असा त्याच्या शिष्यातील एक जण येशूच्या उराशी टेकला होता. See, why did he write it that way? का योहानाने असं Now, मेन्शन he is केलं? writing about himself. कारण योहान स्वतःविषयी लिहितोय. He is saying, योहान म्हणतोय, I am the one whom Jesus loves. माझ्यावर येशूनी प्रेम केलेलं आहे, येशूचं माझ्यावर प्रेम आहे. See, he specifically mentions this so many times. अगदी तो स्पष्टपणे इथं अनेक वेळेला लिहितो. What right had John to call himself the disciple whom Jesus loved? असा काय योहानाला विशेष हक्क होता की योहानाने सारखं सारखं लिहिलं, येशू माझ्यावर प्रेम करतो, येशू माझ्यावर प्रेम करतो. See, doesn't he know that Jesus loved everyone equally? योहानाला माहिती नव्हतं का येशूचं सगळ्यांवरच समानतेनं प्रेम आहे? Of course he knew that Jesus loved all of them equally. अर्थातच योहानाला माहिती होतं की येशूचं सगळ्यांवरच समानतेनं प्रेम आहे. But only John, फक्त योहान, he treasured the fact that Jesus loves me. He treasured it in his heart. परंतु योहानानं या वस्तुस्थितीवर इतकं खजिन्यासारखं प्रेम करून ती जतन करून ठेवली. See. काय वस्तुस्थिती? येशूचं माझ्यावर प्रेम आहे, येशूचं माझ्यावर प्रेम आहे, See. येशूचं माझ्यावर प्रेम आहे. That is the consciousness of God's love towards him he had. ती जाणीव सारखी त्याच्या हृदयामध्ये असायची आणि म्हणून तो सारखं लिहितो, येशूचं माझ्यावर प्रेम आहे. See, others didn't write. बाकीच्यांनी नाही Even लिहिलं. Peter didn't write. James didn't write. पीटरनी लिहिलं नाही, Luke जेम्सनी didn't लिहिलं write. नाही, लूकनी लिहिलं नाही, But only John wrote. फक्त योहानाने लिहिलं. I am the one whom Jesus loves. I am the येशूचं one whom माझ्यावर प्रेम आहे. Jesus माहितीये loves. तुम्हाला येशूचं माझ्यावर प्रेम आहे, येशूचं माझ्यावर प्रेम Now, आहे. people, Hallelujah. some others must have said. बाकीचे इतर काही लोक म्हटले असतील Peter must have said. किंवा पीटरही म्हटलं असेल, का तुझ्यावरच एवढं येशूवर क्या इतना तेरे से ही प्यार करता क्या, वो हमसे नहीं करता क्या? कशाला तू असं लिहायला एवढं पाहिजे? कशाला सारखं लिहायला? आमच्यावर पण करतो. But see, अरे. only John was conscious and he treasured it that Jesus loves me. That means I can move with confidence. का योहानाने लिहू नये? त्याला सारखी ती जाणीव होती आतमध्ये, सारखी त्याला ती जागृतता होती की येशूचं माझ्यावरती प्रेम आहे आणि त्या जाणीवेपायी तो सारखं सारखं ते लिहित होता येशूचं माझ्यावरती प्रेम आहे आणि त्यामुळे त्याचा विश्वास दांडगा वाढून तो प्रभूच्या मागे चालत He होता. made it his supreme consciousness. त्याने सुप्रीम अशी ती जाणीव आतमध्ये केंद्रबिंदूला ठेवली. He felt special to be loved of Jesus. त्याला सारखं एक खास वाटायचं, स्पेशल वाटायचं, म्हणून तो सारखं म्हणायचा, तुम्हाला माहितीये येशूचं माझ्यावर प्रेम आहे, आपको मालूम है प्रभु का मेरे से प्यार है. See, Hallelujah. praise God. You need to say like that. तसं तुम्ही पण बोललं पाहिजे. And when you say that, people will say, काय तुझ्यावरच प्रीती आणि करतो असं काय? बोलल्यानंतर लोक नक्कीच असं म्हणणार की क्या हमसे नाही करता क्या प्यार. See, but they are conscious and you are not. पण आता That is the difference. तुम्हाला त्याची जाणीव नाहीये, तुम्ही बधीर आहात प्रभूच्या प्रेमापित्यर्थ. मी Are you बधीर understanding? नाहीये, म्हणून मी सारखं म्हणते When somebody- येशूचं माझ्यावर प्रेम आहे. When somebody says, जेव्हा कोणीतरी असं म्हणतं, काय आहे माहिती का, तो येशू आहे ना, येशू जो माझ्यावर प्रीती करतो ना, त्यांनी असं, जो येशू आहे ना, जो माझ्यावर प्रीती करतो त्यांनी असं केलं. सम विल से, काही काय रे लोकांना- तुझ्यावरच प्रीती करतो का, काही आमच्यावर प्रीती लोकांना ते करत नाही का? खटकतं, काय रे सारखं येशू माझ्यावर प्रेम करतो, माझ्यावर प्रेम करतो, आमच्यावर करत नाही का? हा, but see, why he says it because he is conscious of the love of अरे. Jesus while you are not conscious. See? तो का हे सारखं म्हणतोय? कारण तो बधीर नाहीये, त्याला ती जाणीव सारखी होते. Like Mary, मेरी सारखं she broke that alabaster box and poured it on the head, poured it on the leg and kissed him. She did something which nobody did it. मेरीने काय केलं? ते सुगंधी द्रव्य, सुगंधी तेल इतकं महागातलं महाग, त्याची बाटली फोडली, पद्धतशीर ते तेल येशूच्या पायावर ओतलं, ते पाय त्याचे त्या तेलाने धुतले, त्याला मुके दिले, काहीतरी असं वेगळं उठून दिसेल असं Because केलं. this Jesus loves me. का? येशूचं माझ्यावर प्रेम आहे. John felt special to be loved of Jesus. तसं योहानाला स्पेशल वाटायचं की तुम्हाला माहितीये येशूचं माझ्यावरती Like प्रेम आहे. some of the husbands say, जसं काही नवरे म्हणतात, काय नेहमी सांगायचं तुझ्यावर प्रेम करतो, तुला माहित नाही का मी प्रेम करतो म्हणून. It's like that. असं Sometimes they say, why you have to say it? Some of the wives,
When they have to say, they say, my husband, my husband. They have to say, my husband who loves me most, no, he told me. My husband who loves me most, he said like that. जो My माझा husband नवरा- who loves me most, जो he माझा- bought this sari for जो me. माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो त्यांनी मला साडी घेतली. जो माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो तो माझी बोला. जो माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करतो त्यांनी मला दिलं. See? Others will say, काय रे? मग तुझाच बाकीचे नवरा तुझ्यावर काय? प्रेम करतो. मास. तुझाच नवरा तुझ्यावर But प्रेम she is conscious of that आमचे love. नवरे नाही का आमच्यावर प्रेम करत. अहो करत असतील पण तुम्ही बधीर आहात मी बधीर नाही. मला जाणीव आहे. हालेलुया. How many are understanding what I'm saying? किती लोकांना समजतं मी काय म्हणते. Only John was conscious about the love of Jesus. फक्त योहानाला सारखी जाणीव असायची आतमध्ये की नाही येशूचं माझ्यावर प्रेम माझ्यावर मी कोण माझ्या. So he treasured it. त्याने ते खजिन्यासारखं जतन करून ठेवलं की येशूचं माझ्यावर प्रेम. He felt unique to be loved of त्याला Jesus. असं विशिष्ट वाटायचं की मी काहीतरी विशिष्ट आहे. येशूने माझ्यावर प्रेम केलं नाही तर मी कोण See, कुठचा. some people say, काही लोक म्हणतात तुमच्यावर येशू प्रीती करतो भाव असं आहे का? चालेल काय नाही. ठीक अरे ठीक आहे काय आनंद नाही झाला का. Some people say like that. काही लोक असतात अशी. You tell them, God so loved the world and God loves you. देवाने जगावर इतकं प्रेम केलं आणि देवाचं तुझ्यावर प्रेम आहे. हा असं आहे का? असं आहे रहेगा का? अरे रहेगा क्या. That's why they are not walking in confidence. म्हणून मग त्यांना ते विश्वासाने चालायला जमत नाही. मग ते असेच चालतात नेहमी. People say God is love. लोक बोलतात देव प्रीती आहे. That's the universal. ते वैश्विक सेंटेन्स आहे देव प्रीती आहे. Some people know God as a universal God. काही लोकांना देव एक वैश्विक फिगर की देव आहे म्हणून माहिती आहे. The world knows God as a universal God. जगाला देवाची ओळख एक वैश्विक देव आहे म्हणून आहे. But we have आपल्याला- known God as a personal God. आपण वैयक्तिकरित्या देवाला ओळखलंय की त्यांनी माझ्यावर प्रेम केलंय. हालेलुया Amen. हालेलुया. John knew योहानाला ते कळलं God is love. देव प्रीती आहे. And Jesus is the personification of God's love for him. आणि येशू त्या अदृश्य देवाची दृश्य प्रतिमा आहे की ज्या येशूद्वारे देवाने माझ्यावरचं प्रेम मला दाखवलं. Say, people say, Pastor, I know Jesus loves me. लोक म्हणतात पास्टर मला माहिती आहे येशूचं माझ्यावर प्रेम आहे. But have you treasured it? पण That's ते तू important. खजिन्यासारखं जतन करून ठेवलंय का. See, people know by the head, not by the heart. लोकांना डोक्याने माहितीये हृदयाने नाही. That's why John lived the longest. आणि म्हणून योहान दीर्घायुष्य पावला. Amen. हालेलुया, आमेन. He lived the longest. दीर्घायुष्य योहानाला मिळालं. He used to lie on the bosom of Jesus. सारखं येशूच्या उराशी तो टेकायचा. And Jesus said, येशू बोलला somebody is going to deceive me. कोणीतरी मला Betray me. फसवणार आहे कोणीतरी मला धोका देणार आहे. Peter said, पीटर बोलला कोण आहे कोण आहे कोण आहे कोण तू आहे विचार तू अपने कोण टीम आहे में अँड्रू कोण म्हटलं मी आहे का आहे. थॉमस म्हटलं मी आहे का कोण आपल्या टीम Then में Peter went to John and he मग said, पीटर योहानाकडे गेला आणि म्हटला John, जॉन जॉन उठ. जॉन जॉन उठ See? उठ. Because John, कारण जॉन he was lying on the bosom of Jesus. येशूच्या उरावर टेकलेला होता. Bible says Peter told John, पीटरनी जाऊन योहानाला जॉनला सांगितलं. बायबल म्हणतं तू विचार ना येशूला कोण जॉन आहे तू थोडा पूछ ना तू नजदीक का है ना. because you are treasuring the love of कारण तू Jesus. येशूचं प्रेम इतकं जतन करून ठेवतो. जरा येशूला विचार की कोण आहे रे हा दगाबाज. See, some people will say, oh, too much of Jesus, Jesus he does. काही लोक John. म्हणतील हा तर ना जरा जास्तीच काय करतो बरं एकदम का असं सारखं. झोपायचं येशू ते? येशू 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 Why he has to येशूच्या just उरावर. sleep on Jesus like कशाला that? येशूच्या उराशी सारखं टेकायला पाहिजे. जरा जास्तीच करतात हे लोक. That's why John had so much confidence. अरे जास्ती केलं म्हणून तर एवढा जास्तीचा विश्वास आला ना योहानामध्ये. He was not bothered आणि about what जास्तीचं others आयुष्य पण made of मिळालं this ना. love. आणि योहानाला काही पडलेली नव्हती की इतर लोक काय म्हणतात आणि इतर लोकांची काय मत आहे. जी असतील ते असतील मला काय घेणं देणं नाही. He took it personally त्यांनी वैयक्तिक घेतलं ते. and lived by that power. आणि त्या सामर्थ्याने जगला योहान. That gave him supreme आणि confidence. त्यातून त्याला असा That विश्वास gave him boldness. इतकं धैर्य आलं ना. हल्लेलुया See, आमेन. he knew he had made mistakes in his life. योहानाला पण माहिती होतं की माझ्या आयुष्यात मी पण चुका केलेल्या आहेत And I won't ever merit God's love. आणि मी काय देवाच्या प्रीतीच्या लायकीचा माझ्या कुठल्या करणीनं कधीही ठरलो I will नसतो. never be able to earn God's love. कधी देवाचं प्रेम मी माझ्या लायकीनं कमवू शकलो You नसतो. know, Peter tried many times to walk in his own way. You know it. पीटर बऱ्याच वेळेला आपल्या स्वतःच्या मार्गानं चालू पाहत होता. You know, I will never fail you, Jesus. पीटर नेहमी असं कधी कधी म्हणून जायचा ना येशू मी तुला कधी सोडणार नाही. कधी नाही मी मरणार तुझ्या बरोबर मरणार. तू काळजी करू नको. मी तुझ्या आधी मरणार. तुझ्यासाठी मरणार. वधस्तंभावर मरणार. All that he had that thing in him. असं जोश में But होशी John, पण योहान I cannot earn any favor. योहानाचं नेहमी
मी माझी तर काही लायकी It's only the grace of God. तुझ्या कृपेमुळेच आहे देव And so I will cling to your grace मी and तुझ्या your mercy कृपेला and your धरून राहणार. love. तुझ्या दयेला तुझ्या प्रेमाला मी सारखं धरून राहणार दे बाप्पा. तू माझ्यावर कृपा केली, तू माझ्यावर प्रेम See, केलं. but Peter- Peter, what he did, he made many attempts to gain the love of Jesus. पीटरनी खूप प्रयत्न केले की येशूचं प्रेम मी स्वतःच्या By his own मेरीटवर- works, he tried to earn the favor of Jesus. पीटरनी असे खूप Or प्रयत्न God's केले. love. पीटरनी असे खूप प्रयत्न केले की काहीतरी माझ्याकडनं अशी चांगली सुंदर कामगिरी मी करून दाखवतो ना की येशू माझ्या प्रेमात पडलाच See, पाहिजे. he always tried to impress Jesus by his words. नेहमी तो स्वतःच्या शब्दांनी येशूवरती एक छाप पाडायचा प्रयत्न करायचा. Every time just calling Jesus side, येशूला असं कोपऱ्यात घ्यायचा नेहमी. nothing will happen to you. तुम्हाला मी काय हो नाही You're देणार. not going to मी die. आहे ना, मी तुम्हाला He मरून thought that I can win Jesus' love by showing to him that I am at your side. Don't पीटरला worry. असं वाटायचं की मी येशूचं प्रेम जिंकीन अशा रीतीनं त्याला बाजूला घेऊन त्याला असं म्हणून की मी आहे ना But असं. instead of resting in the love of Jesus, पण येशूच्या प्रेमात विसावा घ्यायच्या ऐवजी he was trying to impress Jesus by पीटर his works. येशूवरती छाप पाडायचा प्रयत्न करत होता. पहा मी पण आहे ना, मी पण केलं ना, मी करतो ना. असं नाही, केल्याने गेल्याने काय होत नाही. Sometimes people feel unworthy of the love of Jesus, so they try to impress him. कधी कधी काही लोकांना येशूच्या प्रेमासाठी असं वाटतं की नाही मी नालायक आहे, माझी लायकी नाही येशूचं माझ्यावरती प्रेम असावं, आणि मग म्हणून ते छाप पाडायचा प्रयत्न इतर मार्गांनी करतात. See, Andrew introduced Peter to Jesus, अँड्रूनी पीटरची ओळख येशूला करून दिली and he always felt that I'm unworthy of Jesus, so I have to impress Jesus somehow. आणि नेहमी त्याला असं वाटायचं की मी काही येशूच्या लायकीचा नाहीये, तर मला येशूवरती काहीतरी करून माझी छाप पाडायला लागेल. See, when Jesus multiplied the fish for येशूने जेव्हा Peter, लोकांसाठी मासा वाढवला, what did Peter do? पीटरनी काय केलं? His first words were, "Depart from me, for I am a sinful man." पीटरचे पहिले शब्द असे होते येशूला की माझ्यापासून लांब हो, मी पापी आहे. But John didn't say that. पण जॉन असं कधी बोलला नाही. He didn't say, "I am a sinful man, depart from me." जॉन कधी असं बोलला नाही की येशू माझ्यापासून लांब हो, मी पापी आहे. See, in fact, as sinners, we need Jesus more closer to us. उलट पक्षी आपण जर पापी आहोत तर पाप्यांना तर येशूची फारच गरज And आहे. God never shuts us out from His love. आणि देव आपल्याला त्याच्या प्रेमातनं कधी हकलत नाही. It is we with our unbelief, with that kind of heart आपण- in us that we want to go away from Jesus. आपल्याकडनंच सगळ्या उठाठेवी होत असतात. आपण कुठेतरी कमी पडतो, काहीतरी चूक करतो, प्रेम कमी करतो, Peter काहीतरी. kept swaying from one side of the other. पीटर तर झोक्यासारखा इकडून तिकडे सारखा हलायचा. Amen. आमेन. He wanted Jesus to accept him somehow. पीटरची इच्छा होती की कसंही करून येशूनी मला स्वीकारलं पाहिजे आणि कधीतरी म्हटलं पाहिजे की पीटर तू ग्रेट आहे. काय किती वेळा तू काय काय बोलला, खूप ग्रेट आहे तू. Jesus didn't want that of greatness of Peter. Yeshua- Jesus just wanted him to relax in येशूला his love. येशूला ते नको होतं. येशूला काय होतं? येशूला हेच हवं होतं की पीटर माझ्या प्रेमात तू आराम कर, हे असल्या नसत्या उठ्या ठेवी करू नको. Amen. Jesus once asked, येशूनी एकदा विचारलं, "Who do you say I am?" काय म्हणता तुम्ही, मी कोण आहे? Peter said, "By the revelation of the Father, that thou art Christ, the Son of the living God." देव जो बाप त्याच्या प्रगटीकरणानं पेत्र बोलला की तू ख्रिस्त आहेस, देवाचा पुत्र आहेस. And instead of just relaxing in now of the love of Jesus, he thought now he knows certain things. आणि आता येशूच्या प्रीतीमध्ये विसाव्यानं राहायच्या ऐवजी पीटरला असं वाटायला लागलं की मला तर खूप काही यायला लागलं Because रे. in next moment immediately he held the hand of Jesus and tried to impress him and tried to take control of situation. कारण दुसऱ्या क्षणाला त्यांनी लगेच येशूचा हात धरला आणि काहीतरी करून येशूवर छाप पाडायचा प्रयत्न करायला You're लागला. not going to die. तू नाही म्हणणार, This is not going to happen to असं you. तुला होऊ शकत नाही. Jesus had to literally rebuke Peter. अक्षरशः येशूला पीटरला धमकवावं लागलं की तू गप्प बस, Amen. जास्त बोलू नको. Jesus said, येशू बोलला, "Peter, पीटर Satan is going to sift you as wheat. सैतान तुला गव्हासारखं चालणार आहे, But don't worry, I have prayed for you. पण काळजी नको करू, मी तुझ्यासाठी प्रार्थना केलीये, तू गप्पस फक्त. You're going to experience a test, Peter." तुझ्या जीवनात तुला परीक्षेची वेळ येणार आहे. Now Peter was so confident. He didn't want the prayer of Jesus. पीटरला इतका विश्वास, त्याला येशूची प्रार्थना वगैरे नको होती. He said, "Jesus." तो म्हटला येशू. In Luke 23, he said, लूक 23. he said, "Jesus, पीटर म्हटला येशू, I'm ready to die for you." What you're saying? मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे. He forgot that Jesus said, "I'll pray for you," and Yes. he didn't even thank Jesus that he would pray for him. विसरूनच गेला की येशू असं म्हटलं आहे की मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे. तर येशूच्या त्या एका वाक्यावरती त्यांनी येशूचे आभार मानायला पाहिजे ना की येशू धन्यवाद, तू माझ्यासाठी प्रार्थना केली. ते सगळं बाजूला सोडून
मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे. See, God is not interested in what we can prove to Him. आपण देवाला काय साबित करून दाखवतोय त्यामध्ये देवाला काडीवर इंटरेस्ट नाही. See, He wants us to know whether we are conscious of God's love. देवाला एकच समजून घ्यायचंय आपल्याकडनं की देवाचं जे प्रेम आहे ना आपल्यावरती त्याची जाणीव आपल्याला वेळोवेळी आहे का नाही. He doesn't want your self-confidence. He wants your God confidence. देवाला तुमचा आत्मविश्वास नको आहे. देवाला काय हवंय? देव विश्वास हवाय. Amen. Amen. We always fall when we are confident in our own abilities. आपण जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवतो ना की नाही मला येतं मी करीन, मला येतं मी करीन, मैं मेरा देख लेगा, ते देख लेगा वाले जे असतात ना त्यांचा नेहमी देवावर विश्वास कमीच असतो. And we always succeed आणि मग आपल्याला नेहमी कधी यश येतं when that confidence comes from the assurance that God loves me. देवाचं माझ्यावर प्रेम आहे या जाणीवेवर जेव्हा आपण राहतो त्यातून आपल्याला यश येतं. Amen. आमेन. So we can take in and tap in that ability we have तर- of this loving consciousness. ह्या प्रेमाची जी जाणीव आहे या प्रेमाच्या जाणीवेतनं आलेलं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यात आपण ऍक्च्युली नेहमी राहू शकतो. Amen. Amen. When Peter failed, पीटर जेव्हा अपयशी ठरला see, he was tested, he failed. त्याची पारख झाली, परीक्षा झाली, तो अपयशी ठरला, And he नापास failed झाला. miserably because he denied the Lord. नापास म्हणजे असा नापास सबशेलच नापास झाला कारण त्यांनी प्रभूलाच नाकारलं. When the rooster crowed, he came to know. कोंबडा हरवल्यावर त्याला शुद्ध आली की And- प्रभू हे बोलला होता. And the Lord looked at him in the eye. आणि प्रभूनी पीटरकडे डोळ्यात डोळा घालून पाहिलं. See? And he thought, now I should not see Jesus. आणि पीटरला आता असं वाटलं की मी येशूला बघू नये. He was overwhelmed. त्याला असा धक्का बसला होता. And he felt now Jesus will look at me and stare at me with जे म्हणतात ना anger. हादरला होता, तो हादरला होता आणि त्याला असं वाटत होतं की आता येशू माझ्याकडे बघताना असं रागानेच बघेल. But Luke 22 says, पण लूक 22 61 onwards, 61च्या पुढे when the Lord looked at Peter, प्रभूनी जेव्हा त्यावेळेला पीटरकडे पाहिलं there was love in the eyes of Jesus. येशूच्या डोळ्यांमध्ये प्रेम होतं That melted his heart. आणि त्यातून पीटरचं हृदय वितळलं. There he was conscious of the love of Jesus. तिथून पीटरला येशूच्या प्रेमाची जाणीव सारखी व्हायला लागली की प्रभूचं माझ्यावर प्रेम आहे. That after I have done all that, my Jesus still loves me. हे सगळं माझ्याकडनं झाल्यानंतरही माझा येशू तरीही माझ्यावर प्रेम करतो. And he wept bitterly. आणि पीटर खूप रडला. And it was actually the prayers of Jesus that made Peter to stand. आणि खरं म्हटलं तर त्या येशूच्याच प्रार्थना होत्या ज्या येशूच्या प्रार्थनेवर पीटर परत उभा राहिला. Jesus said, I have prayed that your faith will not fail you. येशू बोलला त्याला मी प्रार्थना केलेली आहे की तुझा विश्वास डगमगू नये. Faith in what? कशावरचा Faith in विश्वास? whom? कुणावरचा विश्वास? Faith in Jesus. येशूवरचा विश्वास. Faith in the love of Jesus. येशूच्या प्रेमावरचा विश्वास. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. Faith in the love of Jesus. You should have Yeshu- faith in the love of Jesus. येशूच्या प्रेमावर तुम्ही विश्वास ठेवा. Without love, your faith will not stand. प्रेमाशिवाय तुमचा विश्वास उभा नाही That's राहणार. what Galatians 5:6 says. गलती 5:6 Faith which worketh or energized by love. प्रीती जी विश्वासाने कार्य करते. After the resurrection of Jesus, येशूच्या पुनरुत्थानानंतर Jesus wanted to restore Peter's confidence once again. येशूला पीटर मधला विश्वास परत आणायचा होता. 3 times he spoke of love. 3दा तो प्रीतीविषयी बोलला Do you love आणि me? म्हटला पेत्रा माझ्यावर प्रेम करतो Do का? you love me? माझ्यावर प्रीती करतो का? Do you love me? 3 times he said. 3दा विचारलं येशूनी पुनरुत्थानानंतर पीटरला माझ्यावर प्रेम करतो First का? time he asked about in agape love. Second and third time he spoke about the filial love. पहिलं अगापे प्रेमाविषयी विचारलं की तू माझ्यावर अगापे प्रीती करतो का? दुसरं तिसरं तू माझ्यावर फिलिओ प्रेम करतो का? Jesus wanted that filial love actually to be agape love. येशूची इच्छा होती की ते फिलिओ प्रेम जे आहे ते पण अगापे प्रेम बनावं. Amen. आमेन. And then मग in the last chapter we see Jesus walking along. शेवटच्या अध्यायात आपण पाहतो येशू चालला होता. And Jesus told Peter, येशू पेत्राला म्हटला I will tell you the kind of death you will have that will glorify me. तुला हेही सांगून जातो तुला कसलं मरण येणार आहे Somebody else is going to take you. की ज्या मरणातून माझा गौरव होणार आहे तुला दुसरं कोणीतरी नेणार आहे. This is the way you're going to die. अशा रीतीनं तुला मरण येईल. Instead of Peter saying, okay, Lord, thank you, Lord, or पीटरनी whatever, असं म्हणायच्या ऐवजी की ठीक आहे प्रभू धन्यवाद. he looked back. त्यांनी मागे पाहिलं. What about that John?
आणि विचारलं, इसका क्या? What kind of death he is going to have? Otherwise, he'll be only be in glory and I have been suffering. ये योहान कैसे मानने वाला है? अरे तुला काय करायचंय? See, he wanted to know त्याला जाणून घ्यायची उतावळ. why I have to die like this and maybe John is not going to die. मी असं मारायचं आणि योहान बहुतेक असं मरणार नाही. ऐसा कैसा, हम तो सब एक साथ चलते थे ना. He wanted to know whether Jesus really loved him as much as he loved John. पीटरला तरीही जरा खात्री नव्हती. त्याला जाणून घ्यायचं होतं, येशू जॉनवर जेवढं प्रेम करतो तेवढं माझ्यावर करतो की नाही. See, that's what he wanted to know. ते त्याला जाणून घ्यायचं होतं Whether Jesus really loves me or he loves John more than me. की येशूचं माझ्यावर तेवढं प्रेम आहे की नाही, का येशू जॉनवर जास्त प्रेम करतो. See, that is always will happen when you have no conscious of his love. हे असं नेहमी होत राहील आपसात. कधी? जोपर्यंत तुम्हाला प्रत्येकाला ही जाणीव होणार नाही की येशूचं माझ्यावर प्रेम आहे, तोपर्यंत आपसात ही नेहमी लागलेलीच असेल. Praise God. But you should be so confident पण असं नाही होऊ द्यायचं. तुम्हाला तुमचा विश्वास असला पाहिजे that yes, Jesus loves me. की येशूचं माझ्यावर And प्रेम for आहे. that, त्यासाठी go to the cross. क्रुसाकडे जा. Whether you are a pastor, a lay member, ordinary believer, there he loves you. कोणी असा, मग तुम्ही पास्टर असा का मेंबर असा का कोणी असा, क्रॉस कडे सगळ्यांनी जाणं मस्ट. Amen. There your works are not seen. क्रॉस तुमची कामं बघत नाही. There you have to only say, क्रॉस कडे जाऊन एवढंच म्हणाल, Jesus, येशू you loved me so much तू इतकं माझ्यावर प्रेम that you died for me on the cross. की तू माझ्यासाठी क्रुसावर मेला. I'm conscious of your love now. तुझ्या प्रेमाची प्रभू मला Now I have confidence. माझ्यात आता विश्वास. Now you will not leave me. तू मला कधी सोडणार. Are you understanding, people? But when the world talks to you, पण जेव्हा जग तुमच्याशी बोलत, they differentiate it. Oh, he's a pastor. God loves him more. He is nobody. God loves him less. जग फरक करतं. ओ ये बडा पास्टर आहे, यांच्यावर येशूचं खूप प्रेम आहे. मी कोणी नाही, येशू माझ्यावर प्रेम नाही करत. So I don't have to be so much. तर मी working एवढं for काही him. येशूसाठी करायची गरज नाही. You are wrong. नाही ब्रदर. If you were the only person on this earth to die for, Jesus would have still come on this earth and died for your sins. तुला माहितीये, तुझं एकटा असताच या जगामध्ये पापी, तुझ्या एकट्यासाठी येशू मरायला आला असता. एवढं त्याचं तुझ्यावर प्रेम आहे. All of the devil's works, सगळी सैतानी काय, all his trials and temptations and tribulations, सगळ्या सैतानी they all serve only one purpose, सगळ्यातनं एकच उद्दिष्ट, to make you to doubt or have no conscious of this truth that God loves you. सैतान जे काही हल्ले आपल्यावर करतो ना, ते या एका कारणानेच करतो की तुला कुठेतरी असं वाटावं येशूचं माझ्यावर प्रेम नाहीये. Amen. म्हणून सैतान आपल्यावर अटॅक करतो. All our doubts, all our fears are always शंका. centered on this one thing. आपल्या सगळ्या शंका, कुशंका, भीती, हे सगळे अटॅक सैतान आपल्यावर अशासाठीच करतो Whether God loves us enough to take care of us. की आपल्यामध्ये शेवटी असे विचार यायला लागावेत की काय माहिती येशू माझ्यावर प्रेम करतो का And नाही. all our fleshly works and everything we do, आणि जे काही मग आपण आपल्या देहात कामं करतो, they are all based on one thing. ती सगळी एकावरच आधारित We are असतात. trying to earn God's love. आपण देवाचं प्रेम जिंकायचा प्रयत्न करतो. You can never earn God's love by works. देवाचं प्रेम देवाची कामं करून जिंकायचा प्रयत्न करू नका. Amen. It is unconditional love. ते अटीपलीकडचं प्रेम आहे. He loves you. त्याचं तुमच्या Whether you serve Him, work for Him or not. मिनिस्ट्री, लीव असाइड दॅट मिनिस्ट्री. तुम्ही ती मिनिस्ट्री करा किंवा करू नका, येशूचं तुझ्यावर प्रेम आहे. Amen. Be conscious now. त्याची जाणीव सारखी ठेव. Be conscious. सारखी Read the जाणीव. Bible. बायबल वाच, Seek the face of God. त्याला शोध, Speak in tongues. अन्यभाषेत Worship the Lord. Praise Him. Look to the cross. क्रॉस कडे बघ. You will be more conscious of God's love. सारखी जाणीव असेल. And once you're conscious of God's love, आणि एकदा का तुला देवाच्या प्रेमाची जाणीव झाली, you can love God back.
तू देवावर प्रीती and you करशील can love one another. आणि सगळ्यांवर You'll be ready to forgive people. सगळ्यांना क्षमा करायला तयार. You will not have one thing in your heart. एकही गोष्ट तुला कधी हृदयामध्ये त्रास देणार. Be conscious of God's मग love. देवाच्या प्रेमाची जाणीव ठेव. Every other love is nothing there. बाकी सगळं प्रेम ह्याचं त्याचं Are you understanding now? You got the message? कळलं का आता संदेश? Praise God. Hallelujah. Have a good solid image now. आता स्वतःविषयीची प्रतिमा अतिशय चांगली रंगवा. Not a proud image, गर्विष्ठ नाही, but the right image. योग्य प्रतिमा रंगवा. Say, I'm a child of God. म्हणा मी देवाचं लेकरू आहे. I'm a child of God. मी देवाचं लेकरू आहे. You know, I'm the one whom Jesus loves. तुम्हाला Say, माहितीये? Say it. सांगा. माहितीये ब्रदर, मालूम आहे येशूचं माझ्यावर प्रेम आहे. I'm the beloved of मी God. देवाचा लाडका आहे. I'm the beloved of God. Say it. बोला बोला, असं गप्प बसून चालणार नाही. Some people say, नाही, pastors फक्त बोलू शकतात कारण की ते जास्त काम करताना. बऱ्याच लोकांचं तरी तेच चाललं ना, वैसा सब कुछ तो जयश्री रो रो के बोल सकती है, हमारे में वो है ही नहीं. No. You have to say it because God नाही. loves you. तुझं तुला कधीतरी बोलायला लागेल ना, मग आतापासून God is no respecter of persons. देव पक्षपात करत नाही. You know who get helped more? कुणाला जास्त मदत मिळते माहितीये? The one who is conscious of God's love. ज्याला देवाच्या प्रेमाची जाणीव सारखी असते त्याला सारखी मदत मिळते. हालेलुया. हालेलुया. Amen. Not the one whom God loves. He gets more. ज्यांच्यावर देव प्रीती करतो त्याला जास्त मिळतं असं नाहीये. But he who is conscious that God loves him will get more. पण ज्याला त्या देवाच्या प्रेमाची सारखी जाणीव असते त्याला सारखी मदत मिळते. Amen. आमेन. That's why John said, म्हणून योहान म्हटला, Lord, प्रभू let me sit at your right side and तुझ्या- my brother James sit on the left side. तुझ्या उजव्या हाताला मला बसव आणि माझा भाऊ आहे ना जेम्स त्याला डावीकडे बसव. He was conscious of the love of Jesus so much सारखं that he योहानाला- thought आमच्या दोघांशिवाय इथं कुणी बसू शकत नाही येशूचं शेजार. सारखं योहानाला ती जाणीव असायची येशूच्या प्रेमाची, की येशूचं आमच्यावरती प्रेम आहे, तर त्याच्या आजूबाजूला आता आम्ही भावंडच बसणार. And so they told the mother, आणि मग आईला बोलले, तू पण चल आमचं बरोबर. आणि येशूला सांगून टाक, दुसरं कोणीच बसणार नाही, पेत्र नाही, अँड्रू नाही, कोणच नाही, आम्ही दोघच. कारण की येशूचं आमच्यावरच फक्त प्रीती आहे. And Peter got jealous, others got jealous. पीटरला मग जळफळाट झाला, बाकीच्या शिष्यांना सुद्धा जळफळाट झाला, They all got jealous. सगळे जळायला लागले. But Jesus didn't rebuke them. पण येशूनी त्यांना धमकावलं नाही. Did he rebuke them? धमकावलं No. का येशूनी त्या दोघांना? The two brothers were more conscious of the love of Jesus than Peter and Andrew and others. जेम्स आणि जॉनला येशूचं त्यांच्यावर जे प्रेम होतं त्याची सारखी जाणीव होती, जी जाणीव पीटरला, अँड्रूला आणि इतरांना तेवढी नव्हती. See, I'm more conscious of the love of God towards me than some of the people. काही लोकांपेक्षा आज मला देवाचं माझ्यावर प्रेम आहे याची जाणीव जास्त आहे. You need to get the revelation for it. त्याचं प्रगटीकरण म्हणतात ना, डोक्यात एकदा प्रकाश पडला पाहिजे. Amen. आमेन. And you can get it. आणि तो प्रकाश तुम्हाला मिळू शकतो. Spend some time with the Lord. थोडा वेळ प्रभूच्या पायी ठेवला, Just praise Him. लगेच डोक्यात प्रकाश पडतो. त्याची Worship स्तुती him. करा, त्याची आराधना करा. हालेलुया. Morning, I just fall down at His feet and I kiss His feet. सकाळी सकाळी मी त्याच्या पायी पडून त्याच्या पायाचे मुके घेतो I say, Lord, where is your right आणि foot? म्हणतो, प्रभू तुझा उजवा पाय कुठे आहे? And I kiss Him. आणि मुखा देतो. I say, Lord, where is your left foot? प्रभू डावा पाय कुठे आहे? I say, मुखा. Lord, thank you that you love me so आणि much. म्हणतो, प्रभू तू माझ्यावर प्रेम केलं, तुला कोटी कोटी धन्यवाद. Thank you, Jesus, for dying for me on the cross. तू माझ्यासाठी क्रुसावर मेला. And with that consciousness, I go out. आणि त्या विश्वासाने मी दिवस सुरू करतो. And that is the secret of my boldness, my power, my security, my confidence. माझा विश्वास, माझं संरक्षण, माझ्यातलं धैर्य आणि माझ्यातलं सामर्थ्य याच्या मागचं हे रहस्य. Praise God. देवाला धन्यवाद. Beloved people, माझ्या प्रियांनो, if you are conscious today of God's love, you shall be healed and blessed. देवाच्या प्रीतीची जाणीव जर आज तुम्ही ठेवली तर तुम्हाला आशीर्वाद आणि आरोग्य मिळेल. We should grow in the love of God. देवाच्या प्रेमात वाढायला शिका. We should be grounded and rooted in God's love. देवाच्या प्रेमामध्ये मुळावलेले बना. We should know and believe in God's love. आपल्याला देवाच्या प्रेमावर विश्वास असला पाहिजे. देवाचं प्रेम आपल्याला कळलं पाहिजे. You need to be conscious
every moment of God's love for you. दर क्षणाला देवाचं माझ्यावर प्रेम आहे ही जाणीव आपल्यात असली पाहिजे. You need to keep on saying, God loves me. आणि सारखं तुम्ही हे बोलत राहिलं पाहिजे की येशूचं माझ्यावर प्रेम आहे. Jesus loves me. येशूचं माझ्यावर प्रेम आहे. Jesus loves me. येशूचं माझ्यावर प्रेम आहे. He may not like what I'm doing always. आणि मी जे करत आहे ते नेहमीच कदाचित तुम्हाला त्याला आवडणार नाही. He may discipline me at times. कदाचित कधी कधी तो मला शिस्त लावेल. But his love for me is पण unconditional. त्याचं माझ्यावरचं प्रेम अटीपलीकडचं He आहे. loves me. त्याचं माझ्यावर प्रेम आहे. And people can see आणि लोक the consciousness of that love of God in you when you love somebody else. आणि जेव्हा तुम्ही लोकांवर प्रीती करता त्यावेळेला लोकांना समजतं की देवाचं या माणसावर जे प्रेम आहे त्या प्रेमाची याला जाणीव आहे म्हणून हा सगळ्यांवर प्रेम करतो. Do you understand, people? The day you stand for the truth, ज्या दिवशी तुम्ही सत्यासाठी उभे राहाल you are conscious of God's love. मग असं म्हणायला लागेल की देवाच्या प्रेमाची तुम्हाला जाणीव आहे. The day you keep changing in your life, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सारखे सारखे that बदलाल means you are conscious of God's love. मग समजून येतं की हा माणूस इतका बदलतोय, चांगल्यासाठी बदलतोय, म्हणजे याला देवाच्या प्रेमाची जाणीव And आहे. when you are conscious of God's love, आणि जेव्हा तुम्हाला देवाच्या प्रेमाची जाणीव you असते shall be a bold man. तुम्ही धैर्यवान, You shall stand for the truth. तुम्ही सत्यासाठी उभे You राहा, will live with passion. तुम्ही आवेशाने जगता, You will love your own. तुम्ही स्वतःच्या You will लोकांवर love your enemies. स्वकीयांवर प्रेम करता, शत्रूंवर सुद्धा प्रेम You will be करता, ready to forgive. आणि सगळ्यांना क्षमा You will be करायला ready to तयार forget. असता. सगळं विसरायला तयार असता You will be ready to be submissive. आणि आज्ञेत राहायला आधी You will be ready to be obedient. आज्ञा पालन करायला तयार असता. If you find such people, असे लोक जर तुम्हाला कुठं सापडले, know that that person is conscious of God's love. 100% समजून घ्यायचं की याला देवाच्या प्रेमाची कदर आहे आणि जाणीव आहे. Even now, some of you are healed आता सुद्धा तुमच्यातल्या काही लोकांना आरोग्य मिळत आहे. because the Lord is revealing to you, the Holy Spirit is revealing to you the love of God for you. कारण देवाचा पवित्र आत्मा तुम्हाला देवाचं तुमच्यावरचं जे प्रेम आहे ते प्रगट करत आहे. So He is healing you now. The healing is there is a breakthrough of healing. तो आरोग्य देते, आरोग्याची नदी वाहते. Be नदी healed in Jesus' name. येशूच्या नावामध्ये बरे व्हा. Be healed in Jesus' name. मकरमा सकरा मंदारी कलाबा शकरा बाबा. In your soul and in your body, जीवात्मा शरीरात आरोग्य घे. a new confidence is coming. एक नवीन विश्वास निर्माण होऊ दे. A new kind of love is pouring एक out of नवीन you. प्रीती तुझ्यामध्ये वाहत आहे. A new kind of forgiveness is coming to नवीन you. क्षमा तुझ्यामध्ये येत आहे, Something which you have never experienced before. ज्याचा अनुभव तू अगोदर कधी घेतला A नाही. joy is coming out of you. आनंद तुझ्यातून वाहत आहे, Peace is flowing. शांती वाहत आहे. All these things are happening. या सगळ्या गोष्टी सध्या होत आहेत. Lord, Holy Spirit, प्रभू पवित्र आत्म्य open their heart त्यांचं हृदय उघड, that they may be conscious of your love. तुझ्या प्रेमाची त्यांना सारखी जाणीव व्हावी असं कर. Once they are conscious of your love, एकदा का त्यांना तुझ्या प्रेमाची जाणीव होऊ लागली they will have a proper image, की ते स्वतःची प्रतिमा योग्य रंगवतील, a proper self-image. स्वतःविषयीची प्रतिमा मग ते योग्य रंगवतील. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. धन्यवाद. The Lord is blessing many of you. प्रभू अनेकांना आशीर्वाद देत He is आहे, delivering many of you. अनेकांना सुटका देत आहे. Say, the Lord loves me. म्हणा प्रभू माझ्यावर प्रेम करतो, The Lord loves me. येशू माझ्यावर प्रेम करतो, Jesus loves me. येशूचं माझ्यावर प्रेम आहे, Jesus loves me. येशूचं माझ्यावर प्रेम आहे, Jesus loves me. येशूचं माझ्यावर प्रेम आहे. I am the beloved of मी Jesus. येशूचा लाडका आहे, I am the beloved of मी Jesus. येशूची लाडकी आहे, I am the beloved of मी Jesus. येशूची लाडकी आहे. I have a proper conscience. हालेलुया. अशा पद्धतीची योग्य अशी जाणीव ठेवा. Now I have got a proper image of myself. आता माझी स्वतःची प्रतिमा योग्य झाली. Only in the consciousness of God's love you will have a proper image of yourself. फक्त देवाच्या प्रीतीची जाणीव ठेवल्यानंतरच तुम्ही स्वतःची प्रतिमा योग्य करा. Otherwise you will always carry yourself with a poor image. नाहीतर नेहमी तुम्ही स्वतःला कमी लेखाल. Because we are meeting so many people कारण तुम्ही इतक्या साऱ्या लोकांना भेटत असता and so many people are telling about you. आणि कितीतरी लोक तुमच्याविषयी बोलत Your असतात. own people are putting you down तुमचे स्वतःचे लोक तुम्हाला खाली पाडत असतात. much below than what the Bible tells about बायबल you. म्हणत आहे त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला ते खाली पाडतात. So you need to have a proper image. तर तुम्हाला तर स्वतःची प्रतिमा योग्य रंगवायलाच लागेल. And you will have a proper image when you are conscious that God loves you. आणि जेव्हा तुम्हाला ही जाणीव राहील की देवाचं माझ्यावर प्रेम आहे, तेव्हाच तुम्ही स्वतःविषयी ना चांगली प्रतिमा रंगवू शकाल. Say, Jesus loves
me. म्हणा येशूचं माझ्यावर प्रेम आहे. I am the beloved of God. मी येशूचा लाडका आहे. Like David said, he is the beloved of God. जसं दावीद म्हटला की मी देवाचा लाडका आहे. I am the beloved of God. मी देवाचा लाडका आहे. Now I have a proper image. आता माझी प्रतिभा योग्य आहे. Say thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. तेरा सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन मेरा दिल बने तेरा सिंहासन मेरी आत्मा तेरा Oh, look to God. मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे तू है बड़ा मान मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे तू है बड़ा मान यीशुआ सिंहासन मेरी आत्मा तेरा आसन मेरा दिल बने तेरा सिंहासन Oh, worship God. मेरी आत्मा तेरा आसन मेरे मन में तू हो विराजमान यीशु मेरे तू है सर्वांनी त्याचा धावा करा. यीशुआ मेरे मन में समा जा यीशुआ मेरे मन में दिल में समा जा. यीशुआ यीशुआ तुझे देखना मैं चाहूं तेरे और यीशु करीब आऊं तुझे देखना मैं चाहूं तेरे और यीशु करीब आऊं कितना है तू प्यारा प्रभु तेरी महिमा मैं सबको सुना. Oh, glory, oh God. कितना है तू प्यारा प्रभु तेरी महिमा मैं सबको सुना. Yeshua. यीशुआ यीशुआ your heart. यीशुआ मेरे दिल में समा जा यीशुआ यीशुआ Oh, strengthen the people's heart, oh God. लोकांच्या हृदयांना ताकद दे प्रभू. मेरे दिल